नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक, शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठीची जी भरती प्रक्रिया झाली होती, या अंतर्गत लिपिक पदासाठीचा निकाल जो आहे, हा जाहीर झालेला आहे. शॉर्टलिस्ट आपण चेक केल्या होत्या. सगळ्या ज्या यामध्ये खंडपीठ आहेत, मुंबई उच्च न्यायालय, छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतरनं नागपूर खंडपीठासाठी हा निकाल जाहीर करण्यात आला होता. यानंतरनं पाहू शकता आता जो निकाल बाकी आहे, शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठीचा जवळजवळ 887 जागांसाठीचा हा निकालसुद्धा लवकरच आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. तर याबाबतची महत्त्वाची अपडेट म्हणजे मुंबई उच्च न्यायालय, नागपूर आणि छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ दोन्ही शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठीचा निकाल आहे, कट ऑफ याबाबतच्या मोठ्या अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील भरतीबाबत महत्त्वाचे अपडेट. विशेषतः आपण पाहिलं लिपिकचा निकाल हा जाहीर झालेला आहे. लवकरच त्याची जी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आहे, DV, त्याचबरोबर कौशल्य चाचणी म्हणजेच टायपिंग टेस्ट याचं वेळापत्रक जाहीर केले जाईल. मुंबई उच्च न्यायालयासाठी जवळजवळ 7,305 उमेदवार पात्र ठरले होते. बाकीचे खंडपीठ जे आहे त्या अंतर्गत सुद्धा याद्या ह्या आल्या होत्या. तर आता पाहू शकता ह्या ज्या याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या, यामध्ये उमेदवाराचं नाव, त्याचबरोबर उमेदवाराचा रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर होता. मात्र कुठेही त्यांचे मार्क्स जे आहेत, गुण नमूद करण्यात आले नव्हते. तर यानंतर पाहू शकता चालक, शिपाई, हवाल आणि फराश म्हणजे चालकचा सुद्धा निकाल जाहीर झालेला आहे. आता राहिलेला निकाल जो आहे शिपाई, हमाल आणि फराश या पदांच्या निकालाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये. निकाल हा कधीपर्यंत लागू शकतो, संभाव्य कट ऑफ ही कितीपर्यंत जाईल शिपाई, हमाल आणि फराशसाठी, त्याचबरोबर पुढील निवड प्रक्रिया ही कशी असेल या तिन्ही पदांसाठी. म्हणजे एकच पद आहे शिपाई, हमाल आणि फराश, पण एकत्रित यासाठी 887 जागा आहेत. तर यांनी ऑब्जेक्शन दिलं होतं, त्यांना कसा फायदा होईल? लिपिक पदामध्ये आपण पाहिलं ऑब्जेक्शनचा फायदा होऊन कट ऑफ जे आहे 60च्या पुढेच लागलेली आहे 90 गुणांच्या मार्क्सपैकी. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठीची परीक्षा ही 30 गुणांसाठीची झाली होती. त्यामुळे या पदासाठी 30 गुणांपैकी उमेदवारांची जी यादी आहे हे जाहीर होईल. कट ऑफसुद्धा त्यामध्ये सांगितलं जाईल की एक्झॅक्टली किती गुणांना उमेदवारांची सेफ झोन आहे, किती गुणांना उमेदवारांना चान्स, संधी मिळाली आहे. सगळी माहिती जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे महत्त्वाच्या शासकीय सरळ सेवा भरती, सरकारी भरतीचे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. सुरुवात करूयात. लिपिक पदासाठीचा कट ऑफ आपण पाहिलेला आहे. लिपिकचा निकाल हा जाहीर झालेला आहे. त्याबद्दल बोलायची काही आवश्यकता नाही. आपण पाहिलं लिपिक पदाबद्दल बोलायचं झालं तर 55 ते 60 गुणांच्या दरम्यान आपण कट ऑफ जाईल असं सांगितलं होतं. मात्र जो खरा कट ऑफ आहे सध्या आपण पाहिलं तर निकाल लागलेला आहे. म्हणजेच शॉर्टलिस्ट ही जाहीर झाली आहे आणि यामध्ये मुंबई खंडपीठासाठी 64चा कट ऑफ लागला आहे. 64 गुणांना. छत्रपती संभाजीनगरसाठी 69 गुणांना हा कट ऑफ लागलेला आहे. त्याचवेळी नागपूर खंडपीठासाठी 70 इतका कट ऑफ लागलेला आहे. म्हणजे 67च्या पुढचे गुण असतील तुम्हाला तर तुमचं नाव जे आहे या शॉर्टलिस्टमध्ये असणार आहे. आता यामध्ये या उमेदवारांची टायपिंग टेस्ट ही लवकरच घेतली जाईल. तर यामध्ये हे अधिकृत आकडे आहेत, पाहू शकता. मुंबई उच्च न्यायालयाची शॉर्टलिस्ट लिपिक पदासाठीची जाहीर झाले. त्याचबरोबर मागच्या महिन्यामध्येच 10 तारखेला 10 जूनला मला वाटते चालक पदासाठीचा सुद्धा निकाल जो आहे हा जाहीर झाला होता आणि कट ऑफ तुलनेनं कमी लागली होती. त्याचं कारण पाहिलं तर पाहू शकता जवळजवळ 700 ते 800 उमेदवार 37 जागांसाठी चालक पदासाठी सिलेक्ट झाले होते. म्हणजेच शॉर्टलिस्टमध्ये आले होते. त्यांची सुद्धा पुढे जी कौशल्य चाचणी आहे म्हणजे चालक पदासाठीची ड्रायव्हिंग टेस्ट ही घेतली जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निकाल राहिला आहे कोणत्या पदासाठीचा, तर शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठीचा. तर सर्वाधिक प्रश्न जे आहे विचारले जातात ते शिपाई, हमाल आणि फराश या पदांचा कट ऑफ हा कितीपर्यंत जाऊ शकतो. तर ह्या तिन्ही पदांसाठीची लेखी परीक्षा ही एकूण 30 गुणांची होती आणि सध्या उपलब्ध माहितीनुसार विश्लेषणानुसार 19 ते 24 गुण हा सुरक्षित झोन, सेफ झोन मानला जाऊ शकतो. म्हणजे 30 गुणांपैकी 19पेक्षा जास्त गुण असतील तर तुमचं कट ऑफमध्ये म्हणजे शॉर्टलिस्टमध्ये नाव येण्याची शक्यता
सगळ्यात जास्त आहे तयारी सुरू ठेवा. पुढच्या प्रक्रिया ज्या आहेत यामध्ये शारीरिक चाचणी असेल, त्याचबरोबर मुलाखतसुद्धा घेतली जाईल. तर पाहू शकता हा कट ऑफ जो आहे 19 ते 24 जरी आपण सांगत असलो तरी 21 ते 26 पर्यंत सुद्धा कमी जास्त होऊ शकतो. तर यामध्ये 1 ते 2 गुणांनी कमी जास्त होण्याची शक्यता आहे. जर मुंबई हायकोर्टकडून काही चुकीचे प्रश्न आपण पाहिलं होतं, लिपिक पदासाठीचा अंतिम उत्तर तालिका ही आली होती. मला वाटतं शिपाई पदासाठीची आली होती. तर त्यामध्ये जे चुकीचे प्रश्न होते, त्या चुकीच्या प्रश्नांचे पर्याय कट करण्यात आले होते आणि त्याचे फुल गुण उमेदवारांना देण्यात आले होते. ऑब्जेक्शन स्वीकारले होते. तर त्या गुणांमुळे उमेदवारांचे 2 ते 3 गुण जे आहे ही वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचा कट ऑफमध्ये थोडाफार बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 19 ते 26 19 ते 24 जो आपण सांगितला यामध्ये कमी होऊन 17 ते 22 किंवा 19 ते 26 21 ते 26 पर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे. एकूण जागा आहेत शिपाई हमाल आणि फराशसाठी 887 जागा. तर नागपूर आणि छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपेठ मिळून शिपाई हमाल आणि फराश या पदासाठी एकूण 887 जागा आहेत. आणि जागा ह्या चांगल्या प्रमाणात असल्यामुळे कट ऑफ अत्यंत जास्त जाण्याची शक्यता कमी आहे. कट ऑफ हा 100% कमीच लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं लिपिक पदासाठी 90 गुणांपैकी सिलेक्शन जे आहे म्हणजे शॉर्टलिस्टमध्ये यादीमध्ये नाव आलं 66 ते 67 पासून आलं होतं. त्यामुळे येथे सुद्धा त्याच पद्धतीची संधी बनण्याची शक्यता आहे. तर निवड प्रक्रिया कशी असेल पुढील लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरनं उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी बोलवलं जाईल. शिपाई हमाल आणि फराशसाठी तरी लेखी परीक्षा पूर्ण झालेली आहे, तो विषय सोडच. यामध्ये आता पाहिलं तर पुढची शॉर्टलिस्ट जाहीर होईल. या शॉर्टलिस्टमध्ये शारीरिक क्षमता चाचणी, त्यानंतरनं उमेदवारांची जे काही पात्रता यादी लागेल, जे काही उमेदवार शॉर्टलिस्ट होतील त्यांची शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखत हे घेतली जाईल. हे महत्त्वाचे दोन्ही टप्पे पात्रता यादीमध्ये असणाऱ्या उमेदवारांसाठी जे वेळापत्रक आहे हे जाहीर केलं जाईल. त्यामध्ये DV-सुद्धा कागदपत्र पडताळणीसुद्धा ही कदाचित होऊ शकते किंवा त्याच्यानंतरसुद्धा DV ही होण्याची शक्यता आहे, कागदपत्र पडताळणी. तर सगळ्यात महत्त्वाचे टप्पे सध्या तरी हे 2 आहेत. तरीसुद्धा तुमचे कागदपत्रसुद्धा वेळेवर तयार करून ठेवा, कारण कदाचित त्यावेळेला कागदपत्रसुद्धा मागितले जाऊ शकतात. तर या दोन्ही टप्प्यांसाठी मिळणारे गुण अंतिम मेरिटमध्ये जोडले जाणार आहेत. त्यामुळे फक्त लेखी परीक्षेतील गुण पुरेसे नसून पुढील टप्प्यासाठी सुद्धा चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट निकाल जो आहे, आता लिपिक पदासाठीचा गेल्या 2 दिवसा अगोदर निकाल लागला. मला वाटतं परवाच निकाल जाहीर झाला. यामध्ये तारीख पाहिली आपण तर पाहू शकता 9 तारखेला 8 तारखेला निकाल हा जाहीर झाला. तर त्यानंतर आता शिपाई हमाल फराशसाठी सुद्धा प्रक्रिया जी आहे ही वेगाने सध्या सुरू आहे. शॉर्टलिस्ट जवळजवळ तयार आहेत. कारण यामध्ये पाहिलं तर लिपिक पदासाठी 1300 जागा होत्या. आता जर पाहिलं तर शिपाई हवाल फराशसाठी 887 जागा. त्यामुळे कमी आहेत. त्यामुळे लवकरच हा निकाल लागू शकतो. कोणत्याही क्षणी कोणत्याही दिवशी हा निकाल लागू शकतो. सर्वात महत्त्वाचा प्रश्न तर निकाल कधी येणार? तर निकाल जो आहे आजच्या तारखेला संध्याकाळपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. आज नाही तर पुढचे 2 दिवससुद्धा महत्त्वाचे आहेत. शनिवार असेल, रविवार, तर पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा निकाल येऊ शकतो. जवळजवळ पूर्वतयारी जी आहे संपूर्ण झालेली आहे. कोणत्याही दिवशी शॉर्टलिस्ट लागण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत सुद्धा शॉर्टलिस्ट लागू शकते. जर काही प्रशासकीय कारणामुळे उशीर झाला तर 10 ते 15 जुलैपर्यंत निकाल जो आहे आणि कट ऑफ प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम तारीख आणि फक्त अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झाल्यानंतर समजेल. मात्र तुमच्यासाठी या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट ज्या आहेत, ज्या पद्धतीने आपण लिपिक पदासाठीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली, तसेच ही सुद्धा अपडेट जी आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, निकाल तर लागेलच, पुढच्या 1 आठवड्यामध्ये जास्तीत जास्त वेळ लागेल. पण निकाल लागण्याच्या अगोदर उमेदवारांकडे जो वेळ आहे, तर उमेदवारांनी काय करावं? सगळ्यात पहिल्यांदा निकालाची प्रतीक्षा करत असाल तर वेबसाईटवर नियमित लक्ष ठेवा. जर तुम्ही ऑब्जेक्शन दिलं असेल तर त्याची माहितीसुद्धा तुमच्याजवळ ठेवा. कारण कशा पद्धतीने तुमचे गुण वाढलेत, कमी झालेत, जास्त झालेत याचा अंदाज तुम्हाला येईल. तुमचे अंदाजे गुण सेफ झोनमध्ये येत असतील, कट ऑफमध्ये अचूक विश्लेषण करता येईल. कमेंटमध्ये सुद्धा सांगा. आणि सेफ झोनमध्ये तुम्ही जर असाल तर तयारी पुढच्या टप्प्यासाठीची शारीरिक चाचणी, त्याचबरोबर मुलाखतीसाठीची तयारी हे सुरू ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिपिकचा कट ऑफ
लिपिकची निकाल हा जाहीर झालेला आहे. शिपाई हमाल आणि फराश याचा कट ऑफ 19 ते 24 गुण थोडा मागे पुढे होण्याची शक्यता आहे. 1 ते 2 गुणांनी हा लागणार आहे. तर निकालाची सध्याची तारीख 10 ते 15 जुलै म्हणजे आज संध्याकाळी नाही लागला तर 15 तारखेपर्यंत हा निकाल लागू शकतो. तर अशा पद्धतीने सध्याच्या घडीला महत्त्वाच्या अपडेट मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठीच्या या आहेत. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.